नमस्कार, मी प्रसन्न जोशी. एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज ठाकरे हे नाव सध्या महाराष्ट्रात आणि देशात फारच चर्चेत आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेत स्वतः राज ठाकरेच. कारण आझाद मैदानावरचा मोर्चा असेल, तिथे झालेलं त्यांचं भाषण असेल, त्यानंतर बिहारचे पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्या दरम्यान झालेली पत्रापत्री, त्याच्यावरची त्यांची वक्तव्य असतील, नुकतंच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेलं भाषण असेल, राज ठाकरे यांचं प्रत्येक वक्तव्य बातमी देत आहे आणि बातमीमुळे बनतोय वादंग. या सगळ्या अनुषंगाने प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, माध्यमांच्याही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, राज ठाकरेंना विचारायचे आहेत, अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि तेच प्रश्न आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः राज ठाकरे. राजसाहेब, स्वागत आहे आपलं. नमस्कार. राजसाहेब, आपण मुलाखत तर आपण घेणारच आहोत, सगळेच प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे, सगळ्यांच्याच मनात साचलेले, पण एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न, बाळासाहेबांची तब्येत कशी आहे? कारण आम्हाला तुमच्याकडनंच कळेल काय त्यांची तब्येत कशी आहे, काय आहे. नाही, बरी आहे ना. मध्यंतरी काय बोलणं वगैरे झालं? आता नाही, मध्ये काही बोलणं म्हणजे झालं असेल साधारणपणे 15-20 दिवसापूर्वी झालं असेल, जास्ती पण कमी जास्त इकडे तिकडे. पण आता मला असं वाटतं आज उद्यापासूनच त्यांची मुलाखत पण येते. बरं. त्याच्यामुळे आता मुलाखत देणारा माणूस हा ठणठणीतच असला पाहिजे. नक्कीच. आणि सध्या काही घटना पण अशा घडतात की बाळासाहेबांना जरा दिलासादायकच असं वातावरण आहे. एनिवे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आझाद सगळं छत्रपती शिवाजी टर्मिनस पाशी जो प्रकार झाला आणि त्यानंतर आपण आझाद मैदानावरती मोर्चा वगैरे काढला. हा मोर्चा, तुमचं त्याच्यामागची भूमिका वेगळी होती, पण प्रामुख्यानं मनसेचं ते शक्ती प्रदर्शन मानलं गेलं. नाही, आता तुम्ही ज्यावेळेला कुठची गोष्ट करता त्यावेळेला त्याला बघताना तुम्हाला वेगवेगळे अँगल्स, त्याला प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, प्रत्येकाचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातून ते बघतात. माझा दृष्टिकोन त्याच्या मागचा काय होता हा मी त्या दिवशी स्पष्ट केला होता. आता याच्या पलीकडे इतरांनी त्याच्याकडे कसं बघावं हे मी नाही डिसाईड करू शकत. त्याच्यामुळे ते तुम्हाला कोणाला शक्ती प्रदर्शन वाटलं, पोलिसांना त्यांना पाठिंबा दिल्याचं वाटलं, मीडियातल्या काही लोकांना त्यांनाही पाठिंबा दिल्यासारखं वाटलं. मला नाही वाटलं, तो भाग वेगळा. म्हणजे त्यांना मी पाठिंबा दिल्याचं त्यांना पटले असं असो. पण आता प्रत्येक जण, कोणी 2014ची इलेक्शन काढली, कोणी अजून काय काढलं, तर ह्या गोष्टींकडे माझ्याकडे तरी उत्तर नाही त्याची. पण खास करून जो आक्रमकता तुमची त्या भाषणामध्ये जाणवली, ती नेमकी कोणाला उद्देशून होते? नाही, मला त्याचं ते भडकणं, चिडणं हे मुळात सिस्टीमच्या बद्दलचं बोलणं आहे. ते की ज्या प्रकारची सिस्टीम आपल्याकडे राबवली जाते, काय होतंय, प्रॉब्लेम असा आहे की कायदे आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाहीये. असं नाहीये की नव्याने कायदे केले पाहिजेत, नव्याने काहीतरी कायदे. आता तुम्ही जर समजा पोलीस ऍक्ट जर समजा पाहिलात तर तो इतका परिपूर्ण आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, कायद्यांमध्ये, की त्याची फक्त अंमलबजावणी जरी केली तरी बरेचसे प्रश्न तुमचे सुटू शकतात. आणि राज्य सरकारकडे जे इतर विषयांमध्ये जे कायदे आहेत, देशाच्या घटनेमध्ये जे कायदे करून ठेवलेले, घटना जी आहे याची जर व्यवस्थित जर अंमलबजावणी केली, प्रत्येक वेळेला होते असं की मतांचं राजकारण, त्यावेळेला त्या तिथल्या नेत्याला त्यावेळेला वाटलेला एखादी गोष्ट आणि त्याच्यातनं होणाऱ्या पुढचे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मला असं वाटतं की कायद्याची अंमलबजावणी झाली. परवा दिवशी देखील जर समजा तिकडे 11 ऑगस्टचा जो मोर्चा झाला, त्या 11 ऑगस्टच्या मोर्चामध्ये तुम्ही फायरिंग सोडा ना, तुम्ही ते काय अश्रुधूर, त्याचा पायावर लाठीचार्ज वगैरे, पायावर लाठीचार्ज, अश्रुधूर, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकला असतात. त्या वॉटर कॅनन असतात. मग मी परवा दिवशी मोर्चामध्ये चालत होतो, चालत असताना माझ्या पुढे त्या वॉटर कॅनन्स होत्या. आता प्रश्न असा, मग त्या दिवशी का नाही वापरल्या? म्हणजे सगळी फायरिंगच्या अगोदरची जी हत्यारं असतात, अशा गोष्टी कंट्रोल करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे होत्या ना, मग तुम्ही ऑर्डर्स का नाही दिल्या? घाबरत होते पोलीस किंवा शासन सुद्धा कोणाला? मग का, मला एक गोष्ट कळत नाही की अशा वेळेलाच तुम्ही आतमध्ये शेपट्या का घालता? म्हणजे नेमक्या कोणत्या वेळेला? अशा वेळेला, ज्या वेळेला अशा प्रकारे मुसलमान ज्या वेळेला रस्त्यावरती येतात आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा हैदोस घालतात, तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही हिंदू मुस्लिम का बघतात? माझं त्या दिवशी हेच बोलणं होतं की माझे सहकारी ज्यावेळेला आंदोलन करतात, त्यांना ज्यावेळेला तुम्ही तडीपारा लावता, त्याला तुम्ही लाठीचार्ज करता, त्यांना जेलमध्ये टाकता, त्यांना ज्या काही गोष्टी करतात, त्यावेळेला सण पाहता का तुम्ही? तेव्हा जर सण पाहत नाहीत, मग दिवाळी असो, दसरा असो, काही असो, तुम्ही 8 महिने टाकून देता ना. मग ह्याच वेळेला तुम्हाला रमजान कुठून दिसला की ह्याच्यावरती आम्ही कारवाई रमजान नंतर करू का? कारण तिथे जी घटना घडली होती, तो जो काय क्रांती स्तंभ आपला अमर जवान, तो स्तंभ, त्या स्तंभाची विटंबना केली, पोलिसांना मारले, महिला भगिनी पोलिसांना त्यांची छेडलं, त्यांना काय 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 अनेक गोष्टी झाल्या.
पण ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला राग येत नाही का? आणि त्याच्यानंतर तुमच्याकडनं ऑर्डर्स काय येत नाहीत? म्हणजे पोलीस तिथे आहेत, ऍक्शन घेऊ शकतायत आणि वरून ऑर्डर्स येत नाहीत. हा कुठचा तमाशा आहे? पण हे वरून म्हणजे तुमच्या टीकेचा रोग त्याच्यामध्ये अरूप पटनायकांकडे फार होता. ऑफकोर्स हे बघा, शेवटी ते हेड आहेत त्याचे, पोलीस कमिशनर ते होते, त्यांनी ऑर्डर्स द्यायला पाहिजे होत्या. त्यावेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नका रे फायरिंगच्या ऑर्डर्स नका देऊ, परंतु इतरही गोष्टी होत्या, त्याची ही गोष्ट अंमलबजावणी करण्यास तुम्ही नकार का दिलात? तुम्ही पोलीस तिथे हातात काठ्या घेऊन उभे आहेत, बाजूला कमरेला रिव्हॉल्वर लावून उभे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत तिथे, सगळं आयुध असताना देखील तुम्ही वापरत नाही आहात का? वरून ऑर्डर्स येत नाहीत. माझ्या ज्या वेळेला माझे सहकारी ज्या वेळेला जो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, जो टोल नाक्याचा आहे, रोज लुटतायत तिथे ज्या वेळेला मी आंदोलन करणार किंवा तिथे नुसत्या गाड्या रजिस्टर करणार एवढं जर फक्त म्हटलं तर तुम्ही हजारो पोलीस प्रत्येक टोल नाक्यावरती पाठवता. मग तिथे तुम्हाला फोर्स पाठवायला आहे, तिथे ऍक्शन घ्यायला सांगताय, मग इथे काय ऍक्शन घेतली? पण तुम्ही म्हणताय तसं वरून आदेश अरूप पटनायकांना सुद्धा आले असतील. नाही, माझं तेच तर म्हणणं आहे ना या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी आर पाटील आणि अरूप पटनायक या दोघांचे राजीनामे मागितले. पण अरूप पटनायकांचा तर बदली झालेली आहे, अर्थात त्या प्रमोशनवरती झाली आहे. त्या प्रमोशनला काय अर्थ आहे? त्या प्रमोशनला काय अर्थ आहे? काढून टाकलं, त्यांचं टर्म संपायच्या आत काढलेत ना, याचा अर्थ काढून टाकलेत. तुमच्या त्या सभेमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल होता ज्याने तुम्हाला फूल वगैरे दिलं. तुम्हाला असं वाटतं की ही प्रातिनिधिक पोलिसांची अवस्था होती जी त्यांनी व्यक्त केली प्रसंगी स्वतःच्या नोकरीला पणाला लावून? अर्थातच ना, दुसरं तिसरं काय म्हणायचं त्या गोष्टीला? नवाब मलिक सारखे नेते ज्यांचे तो सुरक्षा रक्षक राहिलेला आहे वैयक्तिक, त्यांचं किंवा एकूणच त्यांचं म्हणणं की तो मतिमंद किंवा मानसिकदृष्ट्या अनस्टेबल व्यक्ती होता. नाही, कसं आहे, ह्यांना नको असलेली गोष्ट ज्या वेळेला घडते त्यावेळेला त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो, आणि ह्यांना हवी असलेली गोष्ट असेल तर त्यावेळेला ते सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे प्रश्न असा आहे की आता या क्षणाला बघायला गेलं तर मग यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय हे चेक करणं गरजेचं आहे ना. एकेकाळी जॉर्ज फर्नांडिस यांनी सुद्धा सैन्याला सुद्धा आवाहन केलं होतं की त्यांच्यामध्ये कामगारच असतात सगळी अशी एक भूमिका घेतली होती, आणि त्या प्रकारे त्यांनी त्यांच्या भावनेला हात घालायचा प्रयत्न केला होता. म्हणजे जी विच इज अ सेक्युलर फोर्स शुड बी कन्सिडर्ड. तुम्ही ज्या प्रकारे मराठी म्हणून पोलिसांकडे बघताय, किंवा आता सुद्धा तुम्ही जो मुद्दा घेतला होता, तुम्ही म्हणाला होता की मी पोलिसांच्या मनोधैर्यासाठी आणि मीडियासाठी आणि सामान्य लोकांचा उद्वेग बाहेर काढण्यासाठी मोर्चा काढला. पोलिसांना मराठी टॅग लावणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? प्रत्येक राज्यामधले पोलीस हे त्या भाषेमधलेच असतात, त्याचा टॅग काय, मी काय लावायचा टॅग? कुठच्याही राज्यात गेलं, पंजाबमध्ये गेलं की पंजाबीचे पोलीस असतात, तिकडे काही इतर पोलीस नसतात. वरचे काही अधिकारी जे असतात ते IPS अधिकारी वगैरे ते वेगवेगळ्या ह्याचे असतात, पण जनरल सगळे जर बघितले तर त्या राज्यातले तेच पोलीस असतात. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काय त्याला काय म्हणू? पण त्यांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न वेळोवेळी तुम्ही मागच्या वेळी सुद्धा त्यांना केला होता की मनसेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काही अटक करू नका किंवा त्यांच्यावरती लाठीचार्ज वगैरे करू नका, असं याच्यासाठी मी नाही सपोर्ट केला. आणि या सगळ्या गोष्टीनंतर देखील त्या गोष्टी होतातच आहेत ना. असं आहे का थांबलंय की राज्य सरकारकडनं ऑर्डर्स आले आहेत आणि पोलीस म्हणतात नाही आम्ही काही लाठीचार्ज करणार नाही, यांनी आम्हाला सपोर्ट केला होता, असं काही झालंय का? नाही ना. ज्या वेळेला अरेस्ट करायची त्याला अरेस्ट करतायत, मग ते मला पण अरेस्ट केली होती, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही या गोष्टींचा. मला असं वाटतं की तो एक फोर्स आहे, ती एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला कोणी हात नाही लावायचा. आमच्यावरती देखील असंख्य केसेस झाल्या आहेत, माझ्या अनेक सहकाऱ्यांवरती आहेत, अनेकांना तडीपाऱ्या लागल्या, जेलमध्ये गेले, काय 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 अनेक गोष्टी झाल्या. लघवीतनं रक्त पडेपर्यंत मारले तुमच्या आमदारांना, बरोबर आहे? आमदारात नाही, मागे ज्यावेळेला आंदोलन वगैरे सगळी झाली त्यावेळेला 2008-2009ची गोष्ट. सो ह्या जरी सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या तरी पण पोलिसांवरती हात नाही टाकायचा. तुम्ही आता मगाशी उल्लेख, म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही भाषण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही जो शिवसेनेची एक लाईन घेतली जात होती की हे धर्मांध मुस्लिम आहेत, मग ते इथले असतील नाही तर बांगलादेशचे असतील, पण तुम्ही एक घेतलं की इथले मुस्लिम नाही आहेत, बांगलादेशी परप्रांतीय किंवा परराज्यातून आलेले मुस्लिम धर्मांध मुस्लिम आहेत वगैरे. पण इकडच्या लोकांचं, सामान्य लोकांमध्ये एक फार मोठा फ्रॅक्शन असा आहे, आणि खास करून इकडे सेटल झालेला हिंदू नॉर्थ इंडियन जे आहेत उत्तर भारतीय, त्यांच्या सुद्धा मनातला हा राग प्रामुख्याने मुस्लिम लक्षी आहे. त्यांच्या दृष्टीने मग तो बांगलादेशी असेल, बिहार, उत्तर प्रदेश किंवा मुंबईमध्ये सेटल झालेला. तुम्ही नेमकं कुणाबद्दल बोलताय? नाही, प्रश्न असा आहे की शेवटी बाहेरून येणारे जे लोक आहेत, मग पाकिस्तानात नाही येतील किंवा बांगलादेशात नाही येतील, ते जेव्हा आपल्या देशामध्ये येतात तेव्हा आपल्याकडचे जे स्थानिक मुसलमान आहेत काही, पण त्याचा पर्सेंटेज पण खूप मोठा आहे, शेवटी त्यांना राहायला जागा किंवा त्यांना जवळ करणं हे इथलेच करतात ना.
मी मागेही आठवत असेल तर मी बोललो होतो की स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत. बाहेरच्या माणसाला काय माहिती, कसाबला काय माहिती होतं का ताजमहाल हॉटेल काय आहे ते? सो स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय ही गोष्ट घडूच शकत नाही, त्याशिवाय होणारच नाही. आता प्रश्न असा आहे की मग महाराष्ट्रामध्ये येऊन झालेले स्थायिक लोक कोण आहेत, आणि मग त्या स्थायिक झालेल्या लोकांना, ती लोक बाहेरून परदेशातनं येणाऱ्या, जे पाकिस्तान बांगलादेशमधनं येणाऱ्या लोकांना जी मदत करतायत ती लोक कोण आहेत? महाराष्ट्रामधला जो मुसलमान आहे, बरोबर आहे, तो महाराष्ट्रामधला मुसलमान ज्याचं कुटुंब इकडे आहे, त्याचं सगळं आयुष्यच इकडे आहे, त्याचा काम धंदा इकडे, तो पोलिसांवरती हात नाही टाकणार, तो असली कृत्य करणार नाही, कारण त्याला माहिती आहे की हे सगळं माझ्या कुटुंबाला फेस करायला लागणार आहे. तो या भानगडीत कधी पडणार पण नाही. म्हणजे जर समजा तुम्ही कधी कॅमेरा न घेता पोलिसांकडे जर गेला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे ट्रॅक रेकॉर्ड मिळतील की करणारे कोण आहेत. तुमच्या मोर्चानंतर खास करून जाणवलं की तुम्ही सेना सोडल्यानंतरचा बहुधा हा पहिला असं तुमची ऍक्टिव्हिटी असेल की ज्याला सामनानं फ्रंट पेजवरती महत्त्व दिलं, बातमी दिली सविस्तर, तुमचं वर्णन, तुमच्या शिवाय चौकटी वगैरे सगळं कॅरी केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आलं, त्यांनी येऊन पत्रकारांना असं म्हटलं की आम्ही एकत्र येतो तर तुम्हाला पोटात कोणाच्या दुखतंय वगैरे. हा बदल नेमका कशा प्रकारचा, हा एवढा प्रतिसाद मिळणं, त्यांनी तुमच्या मोर्चाचं सुद्धा समर्थन केलं? कसं आहे, उद्या जर समजा हाच मोर्चा त्यांनी काढला असता तर मी देखील समर्थन केलंच असतं ना. त्याच्यामध्ये काय प्रश्न येतो? त्यांच्या भूमिकेतला तो बदल जाणवतोय. तुमची ही भूमिका आहे, तुम्हाला कधी गरज नव्हती पडली, पण त्यांनी आतापर्यंत, असं वाटतं की तो तुम्ही त्यांचा प्रश्न मला विचारताय. मी त्या अँगलने मी आत्ता पाहत नाहीये. मला असं वाटतं की तो जो प्रश्न तुम्ही जो मला विचारताय तो त्यांच्यात का बदल झालाय, आता हे त्यांच्यात का माझ्यात काय बदल झाला तर मी सांगू शकेन. त्यांच्यात काय बदल झालाय हे मला असं वाटतं त्यांनी त्यांनाच विचारलं. तुमच्यातला बदल सुद्धा जाणवत असं लोक म्हणतात, जे खास करून बाळासाहेबांच्या आजारपणामध्ये तुमच्यात सुद्धा बदल होतोय असं म्हणतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आजारपण आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तिथे शेवटी तुम्ही ते जे तुमचं पर्सनल बॉन्डिंग असतं, ती जी फॅमिलीची गोष्ट असते, ती कुटुंबाची गोष्ट, तो एक विषय वेगळा येतो ना. पण खास करून तुम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमधून बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंना घेऊन जात होता, जे एक दोन तुमच्यासारख्या फेऱ्या चालल्या होत्या हॉस्पिटलमध्ये, त्यावेळी ड्रायव्हिंग सीटमध्ये तुम्ही होता, तर या चेंजचा ड्राईव्ह जो चाललेला आहे त्यातल्या ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, मतभेद जरी आमच्यामध्ये असले, मतभेद वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या, आहेत, राहतील, माहित नाही, पण शेवटी भाऊच आहे ना होतो माझा भाई. आणि अशा ठिकाणी, अशा प्रसंगी तुम्हाला ह्या गोष्टी तर विसरता येत नाहीत ना. अरे समोर कोणी काय वागलं यापेक्षा मी काय वागतोय हे मला असं वाटतं सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की मी काय असा वागतोय, मी काय करतोय. बरं, जी गोष्ट मला करायची आहे ती मी गोष्ट केली. याच्या पलीकडे ते सगळं लगेच युती होणार का, मग पुढे निवडणुका एकत्र लढवणार का, हा याचा हे संदर्भ लावणं किंवा अशा प्रकारे त्याचा विचार करणं मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. या मुलाखतीमध्ये छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत आहेत राज ठाकरे. सुरू आहे विशेष मुलाखत एबीपी माझावर. पाहत रहा एबीपी माझा. कमिंग बॅक टू पुन्हा त्याच सगळा मोर्चा आणि आताच्या घडलेल्या घटना, हा सगळं झाल्यानंतर इकडे आपल्या शिवाजी पार्कच्या चौकामध्ये शिवसेनेने लाईन सगळी घेतली आणि सगळीकडे बॅनर्स लावले, गर्व से कहो हम हिंदू है. वस्तुतः तसा मुद्दा रंग आलाही नव्हता त्याला आणि लोकांकडनंही येत नव्हता असं काही की हा हिंदू मुस्लिम इश्यू आहे, पण त्यांनी गर्व से कहो सुरू केलं. तुमची मात्र भूमिका होती मराठी अस्मिता, आपल्या इकडचे लोक स्थलांतरित वगैरे हा इश्यू. एकीकडे त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे, पण तरी सुद्धा एक निरीक्षण म्हणून तुम्ही या घटनेकडे कशा प्रकारे बघता, किंवा शिवसेनेचा प्रतिसाद, कारण शेवटी त्यांचे इम्पॅक्ट त्यांचा मानणारे लोक आहेत. गर्व से कहो हिंदू की मराठी? एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, जो तो अमर जवान स्तंभाचा जो हे करणारा जो पोरगा होता, मुस्लिम पोरगा जो बिहारमध्ये पळून गेला, त्याला बिहारमधून आणणारा माणूस रौफ शेखच आहे ना. त्याचं काय करायचं? इथलाच तो मराठी मुस्लिम अधिकारी आहे ना महाराष्ट्रामधला रौफ शेख, त्याने जाऊन आणले त्याला तिथून. त्याच्यात हिंदू मुस्लिमचा काय संबंध? म्हणजे एक मुसलमान गेला आणि त्या एका मुसलमानाने दुसऱ्या मुसलमानाला घेऊन आलाय तो, त्याचा हिंदू मुस्लिमशी काय संबंध आला? तुम्ही एक मोठी मराठीची भूमिका घेत असताना आणि धर्म टाळत असताना, ज्याच्यामुळे त्रास होऊ नये, दोन समाजामध्ये फूट पडू नये, अशा वेळी शिवसेना मात्र हा कारण नसताना मुद्दा. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह त्याच्या मागे मला पडायचं नाही. मी परवा दिवशीच्या माझ्या भाषणामध्येच मी सांगितलं होतं की या देशामधले 3 सुपरस्टार हे खान आहेत. त्यांचे चित्रपट पाहायला जाताना काही लोक हा विचार करत नाहीत की तो मुसलमान आहे का कोण आहे. त्याच्यानंतर मी हेही म्हटलं होतं की हिंदू जे आपले सण असतात किंवा चांगले लग्न समारंभ असेल किंवा काही, तिकडे शहनाई वाजते ती बिस्मिल्ला खानची वाजते.
सो ह्या त्यांच्याबरोबर तुम्ही ह्यांना दोषी धरणार आहात का? असं नाही आहे ना. सो मला असं वाटतं की ते जे कोणी गुन्हेगार आहेत, मग ते जर मुसलमान असतील तर त्यांच्यावरती तो नुसतंच मुसलमान आहेत मग मुस्लिम वोटचं काय होईल असा विचार न करता त्यांच्यावरती कडक तेवढीच कारवाई करणं गरजेचं आहे. बरं, तुमच्या त्या भाषणामध्ये तुमच्या एका मुद्द्याने महाराष्ट्र तरी अजूनही चर्चा सुरू आहे. तुम्ही म्हणाला तुम्हाला की हे हिंदुत्वाचं राजकारण नाही, मी महाराष्ट्र धर्म मानतो. राज ठाकरेची व्याख्या काय आहे महाराष्ट्र मी धर्म? महाराष्ट्र धर्म या माझा जो विषय आहे ना, याच्यावरती मी एक नक्की भाषण देणार आहे. बरं, कारण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं किंवा रामदास स्वामींनी सांगितलेलं, मग त्याच्यामध्ये इतर अनेक लोकांनी म्हणजे माझ्या आजोबांनी सांगितलेलं, आचार्य यात्रेंनी सांगितलेलं महाराष्ट्र धर्म, असे वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे डांगेंनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म, असे विविध ते गोष्ट आहेत त्या. बरोबर आहे. माझं या सगळ्या याच्यामधलं माझ्या राजकारणाची बाउंड्री हा महाराष्ट्र आहे. बरं, महाराष्ट्राची संस्कृती, बरोबर आहे, आणि महाराष्ट्र धर्म काय याच्यावरती मी भाषण देणारच आहे. नाही कारण अनेकांना हे पडलेले प्रश्न आहेत की बाबा कारण नाही तर कसं होतं नुसतीच होर्डिंग लागतात. बऱ्याचदा होतं असं की आता बघायला गेलं तर गर्वसकोम हिंदू आहे असं म्हटलं, पण हिंदुत्वाची व्याख्या सांग असं म्हटलं तर बोंब आहे. बरोबर आहे. ती बाळासाहेबांनी या अनेक गोष्टी सांगितल्या, माझ्या आजोबांनी सांगितलं, त्याच्या मागे एक तपश्चर्या आहे. बरोबर. मी जी विचार करतोय हा माझं वय पाहता तपश्चर्या वगैरे शब्द बरोबर होणार नाहीत त्या सगळ्या गोष्टींना, परंतु माझा त्याच्या मागची जी काही आयडियोलॉजी, त्याच्या मागचा जो काही माझा जो विचार आहे तो मी भाषण करून, व्याख्यान नव्हे पण मेळाव्यामध्ये भाषण करून तो मला समजून सांगायचा पण आहे. कारण अदरवाईज काय होतं की ज्यावेळेला तो खाली 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 जातो आणि मग खाली ज्यावेळेला लोक विचारतात बरं काय रे तुमचं ते महाराष्ट्र धर्माचं काय, की मग तो गोंधळला नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी एक त्याचं पूर्ण भाषण करूनच मी ते सांगितलं. त्यावेळेला हे महाराष्ट्रामधले सगळे लोक हे त्याच्यामध्ये येतातच. अर्थात काही लोकांना हा महाराष्ट्र धर्म वगैरे चिकटवून घ्यायला आवडत नाही, कारण ते देशाचा आणि जगाचा विचार त्यांचा चाललेला असतो, त्याच्यामुळे त्यांना ते ह्या छोट्या गोष्टी वाटतात. मी या छोट्या गोष्टीत रमणारा माणूस. एक पुन्हा महाराष्ट्र धर्माची तुम्ही कन्सेप्ट मांडल्यानंतर आणि खास करून तुमच्या मोर्चानंतर तुमचा मोर्चा हे हिंदुत्वादी राजकारणाची वाटचाल लिटरली चालणं आणि त्यानंतर तुमचा महाराष्ट्र धर्म हा अल्टिमेटली हिंदुत्वाकडे जाण्याची एक सुरुवात असं मानलं गेलं. कसं आहे या सगळ्या गोष्टींना मला तुम्हाला एकच सांगायचं की हे जे दृष्टिकोन आहेत प्रत्येकाचे की हे इथेच जाणार, हे असंच जाणार, हे तसंच जाणार, पुढची असंख्य वर्ष, अनेक वर्ष माझ्या वाटचालीमधनच तुम्हाला दिसेल ना मी कुठे जाणार ते. बरं, मी समजा आता सांगितलं नाही, तुम्ही म्हणणार कशावरून नाही. बरोबर आहे. मी सांगितलं हो तर तुम्ही म्हणणार आम्ही सांगतच होतो. म्हणजे दोन्हीकडनं आहेतच गोष्टी. त्याच्यामुळे माझी वाटचाल मला करू देत, भविष्यात तुम्हाला दिसेल कुठच्या वाटेने चाललो आणि मी काय करतोय. भविष्य बघताना इतिहासाकडे नजर टाकली तर शिवसेनेचा जो मोठा त्यांचा नेहमी बॅनर, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की या एक पहिली गोष्ट म्हणजे मी ठाकरे आहे, मी शिवसेनेमध्ये होतो, मी बाहेर पडलो, मी एक पक्ष स्थापन केला, मी पक्षाची एक माझी भूमिका आहे, शिवसेनेची एक भूमिका आहे, मग शिवसेनेने आतापर्यंत काय काय केलं मग हा तसाच करणार, असं जे प्रत्येक वेळेला होतं. मला असं वाटतं की मला ती एक स्पेस, मला ती एक गोष्ट तुम्ही देणं आवश्यक आहे. तेवढा वेळ तेवढ्या काळानंतरच तुम्हाला कळू शकेल आणि मलाही कळू शकेल पण कुठे चाललंय आणि काय चाललंय. हॅव्हिंग सेड दॅट, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी इतक्या प्रमाणात आहेत की तो प्रश्न तुम्हाला विचारावा लागतो. महाराष्ट्र धर्म ही कॉन्सेप्ट, तो शिवसेनेचा नेहमी महाराष्ट्र, त्याच्यात शिवाजी महाराजांचा फोटो, वाघाचा त्यांचा लोगो आणि वरती मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आणि नंतर महाराष्ट्र धर्माचं पुढे झालं मराठी हा श्वास, हिंदुत्व हा आत्मा आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीय होतो. मग तुमचा महाराष्ट्र धर्म हा राष्ट्रीयत्वाच्या अंतर्गत येतो का शिवसेनेच्या लाईनपेक्षा पूर्ण वेगळा आहे? नाही, अर्थात राष्ट्रीयत्वाच्या देशाच्या अंडरच येणार ना, पण हे देशाने मान्य करायला पाहिजे. बरं, होतंय असं की मी पुढे बोलीनच आपल्याशी. प्रश्न असा आहे ना की महाराष्ट्र काही बोलला की त्याच्यावरती आग ओकत बसायचं, बाकी कोणी काही बोललं की त्याच्यावरती काही बोलायचं नाही. आता परवा दिवशीचा जर समजा आपण प्रकार घेतला, मी थोडं जरा पुढे जातोय मी, कारण आपण तिकडेच रेकॉर्ड फिरते ती तो पाकिस्तानी कलाकारांचा, बरोबर आहे, त्याच्यावरती म्हणजे 11 ऑगस्टचा मोर्चा निघाला त्यावेळेला कुठे गेले होते तुमचे हे महेश भट बीट वगैरे, हे कलाकारांचा ज्यावेळेला पाकिस्तानी कलाकारांचा आला हे सगळे बडबडायला आले. हा, त्या दिवशी का नाही आले त्या मोर्चानंतर? तेव्हा बरोबर कोणी आलं नाही. बरोबर, हे आत्ता येत आहेत आणि त्याच्यानंतर राज ठाकरेला डोस पाजायचे किंवा फॉर दॅट मॅटर शिवसेनेला डोस पाजायचे किंवा अजून कोणाला. माझं असं म्हणणं आहे की ही आता परवा दिवशीची बातमी आहे इथे माझ्याकडे, मी बातमी जरा वाचून दाखवतो. श्रीलंकन संघाची जयललितांकडून हकालपट्टी.
करुणानिधीने सुद्धा मित्रत्वाच्या लढती खेळण्यासाठी चेन्नईत आलेल्या 2 क्लब संघांच्या मायदेशी परतण्याचा आदेश तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिला. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राज्यात श्रीलंकन संघाच्या फुटबॉल लढती होणार नाही हे स्पष्ट केले. पुढे पडलं ठीक आहे. माझं असं म्हणणे का ह्याच्या बातम्या आल्या नाहीत? कारण सिंहली वोट्स नाहीत म्हणून. ती द्रविडी अस्मिता आहे त्यांची, बरोबर ना? त्याच्या बातम्या का नाही झाल्या? त्याच्याबद्दल का नाही कोणी बोलत? कारण ती 4 राज्य जी आहेत ना, हिंगलावून विचारत नाही तुम्हाला कोणाला. राज ठाकरेंसोबत ही मुलाखत अशी सुरू राहणार आहे. पाहत रहा एबीपी माझा. तुमच्या त्या भाषणातला पुढचा एक मुद्दा ज्याच्यामुळे सध्या फार महाराष्ट्रात आणखी एका फ्रॅक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू आहे. तुम्ही तिथे म्हणालात की काय ह्या सगळे मुद्दे चालू असताना तिकडे मायावतींच्या उत्तर प्रदेशमध्ये बुद्धाच्या मूर्तीची विटंबना झाली आणि इकडे इंदू मिलच्या जागेसाठी सगळे जण लढतात, तिकडे काय बंगला बांधणार आहेत का वगैरे. त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत 2 मुद्दे झालेत. एक तर तुम्ही दलित आणि मुस्लिम असं भांडण लावताय आणि दुसरी गोष्ट इंदू मिलच्या आंबेडकर स्मारकाला तुमचा विरोध आहे. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे नेते जे स्वतःला म्हणवतात हे कुठचीच भूमिका घेताना दिसत नाहीत. कधी महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रश्नावरती बोलताना दिसत नाहीत. मग दुष्काळाचा असेल, बेरोजगारांचा असेल, इतर कुठचे जेवढे विषय महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला हे कुठे असतात? एक आपलं इंदू मिल तेवढे आंदोलन सोडलं, दुसरे काय करत असतात मला जरा सांगा हे. आणि हा दलित जनतेचा विषय नाहीये, हा या नेत्यांचा आहे. कारण ह्यांना दुसरं काही सुचत नाही. या सगळ्या मागच्या वेळेला त्या आपले कोण तो आठवले, त्यांना दिल्लीच्या त्यांच्या बंगल्यामधनं बाहेर काढून टाकलं. कारण ते त्यांची खासदारकी गेली तरी त्या बंगल्यातच राहिले होते ते, बरोबर आहे. आता बंगल्यातनं ते त्यांचं सामान बाहेर काढलं. तो बाबासाहेबांचा अपमान, तो दलित जनतेचा अपमान. तुम्हाला कळत नाही किती दिवस राहावं त्या बंगल्यामध्ये सरकारच्या? आपली खासदारकी गेल्यावरती तो बंगला सोडावा, तुम्हाला नाही वाटत? याच्यामध्ये दलितांचा अपमान काय आला? याच्यामध्ये बाबासाहेबांचा अपमान काय आला? म्हणजे यांच्याबद्दल काही झालं की हे डायरेक्ट बाबासाहेबांना अंडर खाली. पण या निमित्ताने इंदू मिलवरती बाबासाहेबांचं स्मारक होऊ नये असं तुम्हाला वाटतं? प्रश्न स्मारकाचा नाही, उत्तम स्मारक व्हावं. पण जे कुठचं स्मारक व्हावं, नुसते पुतळे नव्हे. एक गोष्ट तुम्ही विसरताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे समुद्रात स्मारक होतं त्यालाही मी विरोध केला होता. हे असली स्मारक बांधून आणि पुतळे बांधून काही होणार नाही भलं कुठच्या समाजाचं. अजून एक पुतळा, याच्या पलीकडे काय होणार आहे? जर बाबासाहेबांना खरंच श्रद्धांजली जर आपल्याला व्हायची असेल आणि ती जर जागा राज्य सरकार देणार असेल, म्हणजे राज्य सरकारकडेच ती राहणार, जगातली उत्तम लायब्ररी तिकडे उभी करा, जगातले सगळे लोक येऊन तिकडे वाचू देत. मला असं वाटतं ती खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल. पुतळे उभे करून आणि काहीतरी बागा उभ्या करून ह्याच्यातनं स्मारक काही होणार नाहीये. त्या समाजालाही काही मिळणार नाही, कोणालाही काही मिळणार नाहीये. पण त्यांचं जे बाबासाहेब म्हणाले होते वाचा, शिका आणि संघटित व्हा ना, मग त्याच्यासाठी ती वास्तू झाली पाहिजे ना. आपण ज्यावेळेला जगामध्ये परदेशामध्ये जातो कुठे, काय उत्तम प्रकारच्या त्यांच्या लायब्ररीज असतात. एक आपण ती एशियाटेक घेऊन बसलोय, बरोबर आहे. याच्यापेक्षा अप्रतिम प्रचंड मोठी जगभरातलं सगळं ज्ञान तिथे असेल अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला वास्तू उभी करता येईल. पण याचा विचार दलित नेते करतील, राज ठाकरे त्यावर कमेंट का करतात? म्हणजे जमीन महाराष्ट्रातली आहे, कुठची जमीन मागायची असं नसतं ना. ज्यावेळेला तुम्ही मागताय, ज्यांच्या नावाने ती गोष्ट मागताय त्यांच्यावरती अधिकार आमचा पण आहे. बाबासाहेब हे काय फक्त दलित जनतेचे आहेत असं पकडायचं का? म्हणजे प्रत्येक महापुरुष हा काय जातीमध्ये विभागायचा का? म्हणजे शिवाजी महाराज मराठ्यांचे, हे दलितांचे, हे अजून माळ्यांचे, हे असं म्हणून महापुरुष बघायचे का? बाबासाहेबांवरती त्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच माझा पण अधिकार आहे. तिथे स्मारक काय व्हावं हे आम्ही पण सांगणार. आणि मी जे सांगतोय ते अत्यंत योग्य सांगतोय. नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही. हे जागोजागी गल्लोगल्ली जे पुतळे उभे आहेत, मग कोणीतरी हार घालायचा, त्याच्यावरून दंगली करायच्या, कोणीतरी तोडायचा, फोडायचा, हेच धंदे करणार काय? बरं, ह्यांना दुसरं काहीच नाही करायचंय या नेत्यांना. तुमच्या घरावरही मोर्चा आला होता या विधानानंतर? आला असेल. मग लोकांच्या भावना त्यांच्यातल्या तीव्र आहेत. त्यांच्या नाही, त्या फक्त ह्या नेत्यांच्या. आणि त्या पण तीव्र नाही आहेत, या सेल्फिश आहेत, अत्यंत स्वार्थी आहेत त्या भावना. बाबासाहेब काय बोलून गेलेत, काय म्हणून गेलेत ते करतात काही लोक. तुम्ही एक प्रकारे एक पॉलिटिकल विधान अशा प्रकारे करत होता की रासू गवई, आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले किंवा बाकीचे कवाडे वगैरे ही मंडळी करत नाहीये दलितांसाठी काही, किंवा त्यांना मिसलीड करताय असं काय करतात जर सांगा ना मला तुम्हीच तर सांगा ना, एकदा समजून सांगा. माझ्याही ज्ञानात भर पडेल, माझ्याही ज्ञानात भर पडेल ना. ह्यांची आंदोलन कसली? एक तर आरक्षण
जागा पाहिजे, बाबासाहेबांच्या नावाने काहीतरी करत बसायचं, एवढ्या पुरता हे सगळं करणार का? याच्या पुढे जाऊन काय करणार? परवा दिवशीचं ते लखनौमध्ये मी बोललो ना गौतम बुद्धाचं, सगळेजण सांगतात, मायावतींपासून सगळेजण सांगतात असं काही झालंच नाही. गौतम बुद्धाच्या पुतळ्याची तुमच्यावर आरोप होतो की तुम्ही दलित मुस्लिम फूट पाडायचा प्रयत्न करताय. मी जे फक्त एवढं बोललो की अशा वेळेला का नाही बोलत, बरोबर आहे? पण तो महावीराचा पुतळा होता असं म्हणतात. हे घ्या ना महावीराचा पुतळा, हा महावीराचा पुतळा, बरं, त्याच्या खाली लिहिले त्याची विटंबना करताना. हा कोणाचा पुतळा? धम्मचक्रामुळे बुद्धांचाच दिसतोय तो. मग म्हणजे गौतम बुद्धाच्या पुतळ्याची देखील विटंबना झाली ना, मग लपवून का ठेवताय तुम्ही? तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही म्हणून का? ते मुसलमानांनी केलं म्हणून? मला नाही वाद घालायचा आहे. प्रश्न असा आहे की तो कोणी करेल त्याच्या धर्म पाहण्यापेक्षा तुमची प्रतिक्रिया असणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्यावेळेला जपून प्रतिक्रिया देणार आणि राज ठाकरे बोलला की येणार तेव्हा बोलणार बरोबर सगळेजण. आपण नुकत्याच झालेल्या कॉन्ट्रोवर्सीकडे परत येऊयात आता. बिहारच्या पोलिसांनी आपलं हेच पुन्हा या सगळ्या प्रकरणाच्या सीएसटीच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली, बिहारमधून गुन्हेगार आणला. त्यानंतर बिहार पोलिसांकडून एक पत्र आलं, ते पत्र आलं याच्याबद्दल संदिग्धता होती आणि आता आल्यानंतर त्याच्या पुढची सगळी प्रकरणं. मुळामध्ये दोन राज्यातल्या पोलिसांमधल्या मुद्द्यामध्ये राज ठाकरेंनी अस्मितेचा मराठीचा मुद्दा करायची काय गरज होती? सांगतो, थोडं सविस्तर उत्तर याचं. 2012 जानेवारी, मी फक्त 2012 बोलतो, मी 2011 नाही, 10 नाही, ते वेगळे आकडे आहेत. 2012 जानेवारी, आज सप्टेंबर चालू आहे, बरोबर, 6 सप्टेंबर, म्हणजे तुम्ही तो सप्टेंबर पण पकडू नका, खरं तर ऑगस्टच पकडा. म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट किती महिने झाले? 8 महिने. 8 महिने. या 8 महिन्यामध्ये मुंबई पोलिसांमध्ये क्राईम ब्रांचला 19,000 केसेस ह्याच्या झालेल्या आहेत, तुमच्या क्राईमच्या, बरोबर, घडलेल्या 19,000 केसेस. या 19,000 केसेसमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं आले, गुन्हा करून गेले, ज्यांचा इथे राहत नाही येते, फक्त आले आणि गुन्हा करून गेले, अशा लोकांचा आकडा आहे 1200. बाकी जे तिथून इथे आलेत आणि स्थायिक झालेत ते ह्याच्यात नाहीये 1200 मध्ये. म्हणजे परवा दिवशीचा अमर जवानचा जो स्तंभ विल्हेवाट लावणारा जो पोरगा होता, बरोबर आहे, तो जो गेला बिहारला आणि त्याला जो पकडून आणला तो 1200 मध्ये येत नाही, कारण तो जोगेश्वरीचा आहे. फक्त आले आणि गेले अशा 1200 जणांना पकडलेलं आहे, बरोबर. या 1200 जणांना पकडताना मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये ऍक्च्युअल आकड्याप्रमाणे गेल्या 8 महिन्यात 100 वेळा गेलेत. ते आकड्याने 100 वेळा, म्हणजे आपण असं बोलतो ना की नाही 100 वेळा तिकडे जाऊ, तसा 100 नाही, ऍक्च्युअली 100 वेळा तिकडे गेले, बरोबर. गेल्या 8 महिन्यात 100 वेळा गेले. आत्ता का पत्र आलं? जर 8 महिन्यात जर 100 वेळा गेले, त्याच्या अगोदर इतकी वर्ष किती वेळा जात आहेत हा आकडा यायचाच आहे माझ्याकडे, तो येईल. मग जर फक्त 8 महिन्यामध्ये जर 100 वेळा पोलीस तिकडे गेले तर 100च्या 100 वेळा त्यांनी कायद्याचा भंग केलाय. 1, 2, तो काय सीआरपीसी जो ऍक्ट नुसार तुम्हाला आरोपी पकडल्यानंतर मॅजिस्ट्रेट समोर उभा करावा लागतो 24 तासाच्या आत, जे मुंबई पोलिसांनी केलंय. मग आता कायदा कुठे तुटला? आणि माझं असं म्हणणं आहे की सर्वात जास्ती कायदे भंग करणारी जी राज्य आहेत ते आम्हाला आता कायदा शिकवणार. पण या मुळात या पत्रामुळे जी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे, आमच्याच कार्यक्रमामध्ये आर पाटील स्वतः म्हणाले होते की असं पत्र मिळालेलंच नाहीये. म्हणून मी सांगतोय की त्यांना गृह खात्यात काय चाललंय माहिती नाहीये. हे त्याचं पत्र, हे मुंबई पोलिसांना आलेलं पत्र. आता हे पत्र आलेलं हे जर आर पाटलांना माहिती नसेल तर गृहमंत्री म्हणून ते त्या पदावरती बसायला लायक आहेत का? जर त्यांना ही पत्र आलेली माहित नाहीये, गृह खात्यात काय चाललंय हे माहित नाहीये, या जर सगळ्या गोष्टी असतील. पण तुमचा दावा आहे त्यामध्ये या पत्रामध्ये असं म्हटलंय की पोलिसांवरती अपहरणाचे गुन्हे दाखल होते. पत्र माझ्याकडे आता 2 दिवसापूर्वी आलंय, बरोबर आहे. आता त्याचा जर रेकॉर्ड तुम्ही जर काढायचा ठरवलात त्या सगळ्या गोष्टीचा, ही मराठी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी वाचा. काय लिहिलंय? सामन्याची बातमी आहे. काय करू मी? ह्यांना कोण विचारणार? मी बातमीवर रिॲक्ट झालो. ही बातमी फक्त डीएनए ला आली, बरोबर आहे, आणि इथे आली.
याच्यानंतर या बातमीवरती मी जर रिॲक्ट झालो, बरोबर, काय चुकीचं बोललो मी? आणि दुसरी गोष्ट मला एवढंच म्हणायचं आहे की मुळात मी म्हणून त्याचे आकडे काढले, 100 वेळा जर पोलीस गेले, तुम्ही आत्ता का पत्र पाठवलं? तो गुन्हेगार हा कोण? मुसलमान होता म्हणून? म्हणजे नितीश कुमारांचं काय राजकारण चालू आहे याच्या मागे? हे मुस्लिम वोट बँकसाठी सगळं चालू आहे की तुम्हाला आत्ता पत्र पाठवावं असं वाटलं? गेल्या 100 फेऱ्या ज्या मुंबई पोलिसांच्या झाल्या त्याच्यामध्ये का नाही पत्र पाठवलं तुम्ही? म्हणजे या पत्राचं इंटेन्शन काय? त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या पत्रात लिहिलंय की ही मुंबई पोलिसांची इल्लीगल ऍक्शन आहे म्हणून. ही इल्लीगल ऍक्शन आहे, इतक्या थराला जाऊन तुम्ही बोलताय. बरं, मला एक साधी गोष्ट सांगा, हा देश एक आहे, ह्या देशाची अखंडता एक आहे वगैरे डोस पाजणारे आहेत ना सगळे बाहेर बसलेले, आपल्याही राज्यात आहेत काही. या देशामधला माणूस कोणी कुठेही जाऊ शकतो, मग पोलीस नाही जाऊ शकत? सीआरपीसी ऍक्ट तर एकच आहे ना देशाला. मुख्यमंत्र्यांनी दिलं हे विधान, मध्यंतरी म्हणाले ते. मग मी हेच बोललो होतो ना, जर कोणी कुठच्याही राज्यात जाऊ शकतं, इतकी जर समजा मोकळीक आहे, तर मग कुठचाही पोलीस जाऊ शकत नाही का? आंध्र प्रदेशचे पोलीस जातात, उत्तर प्रदेश बिहार बंद त्यांचे आरोपी पकडून आणतात. त्यांचं म्हणजे आम्हाला इंटिमेट तरी करा किमान. अहो, बऱ्याचदा असं झालंय, इंटिमेट केलंय आणि तो आरोपी बाहेर पळून गेलाय. हाही चालला होता, नेपाळ मार्गे पळून चालला होता, बरोबर की नाही? आणि हे सगळं करत असताना मला एकच म्हणायचंय, देशात इतर राज्य नाहीत का? ह्या सगळ्या गुन्हेगारांना पळून जायला उत्तर प्रदेश आणि बिहारच मिळतं का? पोलिसांच्याही बरोबर लिंक्स तिकडेच कशा जातात? बॉम्बस्फोटानंतरच्या पण लिंक्स तिकडेच कशा जातात? जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये जो सापडलेला आरोपी जो जेलमध्ये मेला, बरोबर आहे, त्याचाही संबंध बिहारशीच होता. पण आपल्या मराठवाड्यात सुद्धा स्लीपर सेल आहेत, इथे सुद्धा आतंकवाद्यांची पैदास होते. मी तेच सांगतो ना, म्हणजे ही पैदास येणारे लोक कुठून आहेत? जन्मताच कोणी नाही ना तिकडे मराठवाड्यामधला. पण हे येणारे, हे म्हणूनच सांगतो, या संपूर्ण भागामधनं, प्रदेशामधनं, या 2-3 राज्यांमधनं दिवसाला 48 ट्रेन्स महाराष्ट्रात रोज येत आहेत. ज्या मुंबईत येत आहेत, ठाण्यात जात आहेत, नाशिकला जात आहेत, पुण्याला जात आहेत, कोल्हापूरला जात आहेत, मराठवाड्यात जात आहेत, इतर ठिकाणी जात आहेत. 48 ट्रेन्स. या 48 ट्रेन्समध्ये भरून कोण येते हो? कोणी चेक करतंय? बरं, 48 ट्रेन्स लागतात कशाला हो? इतर कुठच्या राज्यांमध्ये का नाही तेवढ्या ट्रेन्स? ते कोण येत आहेत माहित नाही, कोण जात आहेत माहित नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला इथे माणसं मरणार, बॉम्बस्फोट होणार, काही गोष्टी घडणार, त्याच्यानंतर पोलीस तपासाला जर त्याला त्या राज्यात जाणार, त्याला तुम्ही पत्र पाठवणार की तुमची ही इलिगल ऍक्शन आहे म्हणून. हे सगळं तुम्ही मांडता एवढे आक्रमकपणे, पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे याबद्दल काही बोलणं होत नाहीये. तिकडच्या नेत्यांचं म्हणणं आहे की इकडे काँग्रेस राष्ट्रवादीने राज ठाकरेंचा रूल चालू आहे आणि खरं तर काँग्रेसच तुम्हाला मदत करत आहे. नाही, हे आता हे बोलायला काही असतं ना, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी घटना घडतात. म्हणजे आपल्याला एक महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे नाही का, चांगली घटना घडो किंवा वाईट घटना घडो, हळूच येऊन सांगायचं आहे पवार साहेबांचा हात याच्या मागे, काही घडो. ती लागलेली एक सवय आहे ती, की कुठची गोष्ट घडली, कुठची गोष्ट झाली की मग ह्यांना काँग्रेसचा सपोर्ट आहे, मग हे असं गेलं की ह्यांना ह्यांचा सपोर्ट आहे, ह्यांना ह्यांचा सपोर्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा प्रामाणिकपणे जी गोष्ट मांडली जाते ती ठेवायची बाजूला, आणि मग हे ह्यांनी हे चालवलेलं गोष्ट आहे, ही ह्याने पडवलेलं पिल्लू आहे, एवढ्याच गोष्टी बोलायच्या. वसंतराव नाईकांच्या काळात जसं शिवसेनेचं वसंत सेना असं चेष्टा व्हायची, तसं या काळात ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणावरती मुख्यमंत्री गप्प बसलेत किंवा काही कमेंट करत नाहीये, त्यामुळे ही राज ठाकरेंबरोबरच ही पृथ्वीराज सेना सुद्धा आहे. मला एक पहिली गोष्ट सांगा, असे कोणते पृथ्वीराज चव्हाण अशा कोणकोणत्या गोष्टीवर बोलतात? तिथे गप्पच असतात. त्या आल्यापासून, मुख्यमंत्री झाल्यापासून अशा कोणत्या कोणत्या विषयांवरती बोलले, तेही तोंड बंदच आहे त्यांचं. शेवटी मनमोहन सिंगांच्या सरकारमधले आहेत, त्याच्यामुळे तोंड बंद असणार. पण ते असं कुठे काय बोलले आजपर्यंत, कुठच्या विषयांवरती बोलले आहेत? मग ह्या विषयावरती काय आता परवा दिवशी बोलले की ते? आणि मला एक गोष्ट कळत नाही की मी जर समजा मांडत असलेली भूमिका जर योग्य असेल आणि ती जर समजा इतर राजकीय पक्षांना पण जर पटली, तर ह्याच्यामध्ये काय त्यांनी सोडलेलं पिल्लू? पण ज्यावेळी तुम्ही म्हणता बिहारींना हाकलवून लावा, असं म्हणजे तुम्ही तुमची एक भावना व्यक्त करता, पण अशा वक्तव्याची तिकडच्या परराज्यातल्या मराठी लोकांवरती काय परिणाम होणार? माझं जर वाक्य, म्हणून मी आज म्हणतो ना तुम्हाला, हे सगळं करणारे हे हिंदी चॅनल्सवाले. माझं वाक्य इफ अँड देन मध्ये होतं, बरोबर आहे? पहिला इफ गाळून टाकलं वाक्य, फक्त देन दाखवत आहे. या प्रश्नानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर आणखी काही प्रश्न विशेष मुलाखतीत राज ठाकरेंसोबत. पाहत रहा एबीपी माझा. मला सगळे लोक, हे हिंदी चॅनलचे जेवढे अँकर बिंकर सगळे लोक आहेत, हे सगळे मला त्या प्रश्नाकडे यायचंय. खरं तर हाच प्रश्न एकदम तुमचं खरोखर माध्यमांच्या वरती तुमचं नेमकं हे लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे तरी कसं? तुम्ही त्यांच्यासाठी आझाद मैदानावरती मोर्चा पण काढला होता, मीडियाला एक पाठबळ देण्यासाठी, पोलिसांना देण्यासाठी, मीडियाला एकदम. मी प्रसन्न तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना, की तुम्ही ज्या वेळेला अँकर म्हणून बसताय ना, तिथे
समजा तुम्ही एक तुमचा डिबेट आहे तो तुम्ही कंडक्ट करा, तुम्ही करता, बरोबर आहे. हे सगळे हिंदी चॅनलवरचे डिबेट बघा तुम्ही. तिथे कोणतरी उत्तर प्रदेशचा का बिहारचा कोणतरी एक खासदार बिजदार काहीतरी बोलतात, त्यावरती ती मुलगी म्हणते, तो काहीतरी बोलला, तो बोलल्यावरती ती मुलगी त्याला सांगते बराबर है आप सही कह रहे आप जवाब दे दो इनका. सही कह रहे तू कोण ठरवणारी? ती बोलण्याची पद्धत असते. नाही. प्रश्न असा आहे, मी डिबेट बघितलेले आहेत, CNN वरती पण बघितले, तुमच्या BBC वरती पण बघितलेले आहेत, अनेक ठिकाणी बघितलेत मी. ते ज्या लेवलला कंडक्ट करतात ना, त्यावेळेला तुम्ही तुमचं काही मत आहे ना स्वतःचं, त्या चौकटीत जा. त्या ज्या चौकटी असतात ना, एक एक तोंड घेऊन बसलेले असतात तुम्ही, त्यातल्या एका चौकटीत तुम्ही जायचं आणि तुमची मतं मांडायची. तुम्ही ज्यावेळेला कार्यक्रम ज्यावेळेला कंडक्ट मी मोर्चा काढला, मोर्चा राहिला बाजूला, या इंग्लिश चॅनलवाल्यांनी काय सुरुवात केली की मुंबई पॅरलाइज झाली, ट्रॅफिक जॅम झालाय, सगळी लोक हैराण आहेत, बरोबर आहे. मग हे 11 ऑगस्टच्या मोर्चानंतर का नाही बोललात? हे दिल्लीत बसून वाटेल ती थेरं करत राहणार आणि देशाला नाचवत बसणार, ह्यांच्याबद्दल बोलायचं नाही. हा मराठी मीडियाचा विषय नाही आहे, हा मराठी किंवा इतर भाषिक वर्तमानपत्रांचा विषय नाही आहे. हा ज्या प्रकारे मी तुम्हाला आता परवा दिवशीची गोष्ट सांगतो, एका हिंदी चॅनल, एका तुमच्या चॅनलच्या एका तुमच्यापैकी एका चॅनलच्या हेडशी मी बोललो. हे सगळं त्याला समजून सांगितल्यानंतर शेवटी तुम्हाला बोलला, पण राज काय शेवटी तू आमच्यासाठी TRP आहेस. TRP, या TRPच्या नावाखाली बरं मला टीकेचा नाही प्रॉब्लेम. मी हे इतका मला समज आहे की प्रत्येकाला समोरचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, बरोबर आहे. माझ्यावरती आता इतकी वर्ष राजकारणामध्ये इतके असंख्य ठिकाणून टीका झाली. मी टीकेचा नाही विषय, टीका करू शकतो, समोरच्या माणसाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्याचा एक दृष्टिकोन आहे त्याच्या मागे बघण्याचा, सो त्यांनी टीका केली मी समजू शकतो. ज्या वेळेला तुम्ही टीका करताना ज्या वेळेला तुमचा अजेंडा त्याच्यामध्ये येतो ना आणि त्याच्यातनं काहीतरी तुम्ही फिरवायला बघता बाकीच्या गोष्टी, की ह्याच्यातनं आता हे भडकले ना, मग आता हे भडकू देत, मग आता हे भडकले की हेच असं करू, ह्याच्यातनं तुम्ही लोकांना खेळवताय, कोंबडी झुंजवताय आणि ह्याच्यातनं तुम्ही फक्त ह्या गोष्टींचे TRP वाढवताय. पण मीडियाला असं हिंदी मीडिया, मराठी मीडिया, म्हणजे आपण बघितलं तर मॅक्झिमम जे चॅनल्स आहेत त्यांच्या स्वतःचेच हिंदी चॅनल्स आहेत, मराठी चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे भेद करणार? माझ्यासाठी महाराष्ट्रात तुम्ही पोलिसांना मराठी बनवलं आणि मीडिया आम्हाला सुद्धा तुम्ही मराठी बनवून टाकलं. तुम्ही आहातच मराठी, तुम्ही कशाला लपवताय? तुम्ही कोण आहात? मनसेचं मराठी आयडेंटिटी माझ्या मराठीमध्ये येऊ नका हो, पण तुम्ही मराठीच आहात ना शेवटी. दाखवता काय मराठीच चॅनल दाखवताय ना, तुम्ही कशाला लेबल काढताय माझ्यामुळे? माझं हेच तर तुम्हाला सांगणं आहे ना, ते जसे लेबल लावून फिरतात ना छातीवरती, तसे तुम्ही कधी फिरणार? तुमच्यात लगेच समाज सुधारक जागा होतो तुमच्यातला. बाळासाहेबांनी एकदा असंच आता रिसेंटली एका पत्रकार परिषदेत त्यांनी मुला विचारलं होतं की तुम्ही मराठी नाही का, तुम्ही हिंदू नाही का? त्यांनी हिंदू विचारलं होतं इकडच्या मीडियाला. मी तुम्हाला काही तुम्ही विचारता तुम्ही मराठी नाहीत. मराठी हा विषय नाही माझा, असं म्हणणे मला जर बोलायचं ना, मी तुमच्याशी बोलतो, तुमच्या चॅनलवरती काही गोष्टी ज्या दाखवल्या जातात, बरोबर, त्यावेळेला टीका बिका सगळ्या गोष्टी होतात, मी समज. पण काही वेळेला ज्या वेळेला तुम्ही राज ठाकरे महाराष्ट्राला कलंक आहे, हे झालं तुमचं पर्सनल मत झालं ना. म्हणजे समजा बिहारचा कोणतरी एखादा खासदार बोलला की तो राज ठाकरे हा महाराष्ट्राला कलंक आहे, मी समजू शकतो, त्याचं मत झालं. तुम्ही चॅनल कंडक्ट करताय, तुमचं नाही मत असू शकत, आणि तुमचं जर मत असेल त्याचं चौकटी येऊन बोला. न्यूज चॅनल आहे का व्ह्यूज चॅनल आहे? तुम्ही ज्यावेळेला अशा प्रकारचा एखादा एपिसोड कंडक्ट करता त्यावेळेला तुमचे व्ह्यूज तिथे नाही येता कामा. बरं तुम्हाला जे हवंय तेच समोरच्यानी बोललं पाहिजे, कुठला हट्ट? मग माझं म्हणणं आहे, तुम्ही जर विचारताना राज ठाकरे तू कोण हे ठरवणारा, मग माझं असं म्हणणं तुम्ही कोण हे ठरवणारे? तुम्ही वाटेल ती टीका करायची, आम्ही नाही बोलायचं तुमच्यावर. पण याच्यामुळे एकीकडे जसं त्या CSTच्या ठिकाणी जसे ओबीस जाळल्या होत्या त्यांनी फिजिकली जाळल्या, मग तेव्हा तसं तुम्ही व्हर्बली अटॅक करता मीडियावरती. मग व्हर्बली तर कमी आहे ना, तो जास्ती झोमतोय का तुम्हाला? आग लावली तुम्हाला त्या सगळ्या ओबी मॅनला, त्याचे चटके कमी आहेत, इतके चटके माझ्याकडनं बसतात का? असेल, शक्य आहे, माहित तुम्हाला. पण मीडियाचं आणि तुमचं हे जे काही थोडं असं लेव्हन हेड आहे, पण तरी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुम्हाला सांगतो, माझं असं म्हणणं आहे, आता इथे हिंदी चॅनलमध्ये किंवा इंग्लिश चॅनलमध्ये काम करणारे असंख्य लोक आहेत, बरोबर आहे, मराठी चॅनलमध्ये आहेत, अनेकांशी, त्यांच्या एडिटर्स पासून सगळ्या लोकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काही चॅनल्स ही काही वेळेला जी वाहत जातात, बरोबर आहे, आणि वाटेल ते बोलायला सुरुवात करतात, त्याला मग मला काही माझं मत आहे की नाही? मग तुम्ही कुठचीही मतं मांडायची आणि देशभर दाखवत बसायची, मग मला माझं मत नाही, मी नाही मांडायचं. मग लोकशाहीच्या नावाखाली तुम्ही बोंबलणार, आम्ही बोंबललं की देश तोडायला निघाला. अरे वा, तुमचा हिंदी मीडियावर जास्त आक्षेप आहे. कारण आहे तसं, वागतात तसे ते.
आणि माझा मूळ बोलणं समजून न घेता, हे पहिल्यांदा नाही घडले प्रसन्न, हे पहिल्यांदा नाही घडले, ह्याच्या अगोदर पण घडले. म्हणून आठवत असेल तर मी 2008ला मी प्रेसमधनं त्यांना यायचं नाही म्हणून सांगितलं होतं. माझी मराठी समजत नसेल ना तुम्हाला, येऊ नका इकडे. हे कोण जजेस लागून गेले का की कोणाला देशामधल्या कोणाला ज्याला कटेऱ्यामध्ये उभं करायचं आणि इंट्रोगेशन करायचं? कोण आहेत तुम्ही? मीडिया मला नीट समजतो, मला माहिती आहे मीडिया काय तो, मीडिया पर्सन मला माहिती आहेत. म्हणजे मला माहिती आहे की इथे जे मीडियामध्ये काम करणारी जी मुलं आहेत, बरोबर आहे, सगळे ते माझं भाषण चालू असताना जे त्याची जी ट्रान्सलेशन्स येतात हिंदी चॅनलवरती किंवा इंग्लिश चॅनलवरती, ती मुलं फोन करून सांगतात, त्या मुली फोन करून सांगतात की हे असं नाही बोललेत, ते तुम्ही चुकीचं ट्रान्सलेट करतायत. तिथून काय सांगतात माहिती ना, शट अप, तुमचं काम तुम्ही करा, आमचं आम्ही बघून घेऊ. म्हणजे हे तुम्ही जाणून बुजून करतात. म्हणजे तुम्हाला हे सगळं घुसळवायचंय, सगळं गोंधळ घालायचंय या सगळ्या गोष्टींचा, बरोबर ना? माझ्यावर तुमचं मत आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्यावर टीका करायची, माझ्यावर टीका करा, बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टींचा फक्त खेळ करत बसू नका, एवढंच फक्त माझं म्हणणं होतं. आणि हा खेळ करू नका, एवढंच माझं त्या दिवशीचे पण शब्द होते. तुम्ही जर हे खेळ करत राहिलात तर महाराष्ट्रातले मी तुमचे खेळ बंद करेन. आपल्या बाकीच्या या सगळ्या मुद्द्यांच्या नंतर बाकीचे सुद्धा काही प्रश्न आहेत. सध्या देशामध्ये आणखी काही गोष्टी चालू आहेत. अगदी रिसेंटली कोळसा घोटाळ्या प्रकरणी आता महाराष्ट्रातले दरडा बंधू, त्याच्यातल्या यांचं कधी राजीनाम्याची सुद्धा गोष्ट शक्य होऊ शकते. काय या सगळ्या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहता? कोळसा घोटाळा, आता महाराष्ट्राचं कनेक्शन, दरडा फॅमिली, काय आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण शेवटी तो जनतेचा पैसा आहे. मग तो टोलमध्ये असेल किंवा कोळशामध्ये असेल किंवा इतर कुठच्या गोष्टींमध्ये असेल, हे आकडेच थक्क करणार आहेत सगळे. म्हणजे दिवसेंदिवस देशाची प्रगती ही भ्रष्टाचाराच्या आकड्यात होतीये. आपण रिॲक्ट होतो, या सगळ्या गोष्टी होतात. परत निवडणुकीच्या काळामध्ये परत त्याच लोकांना जर समजा लोक निवडून देत असतील, काय बोलायचं याच्याबद्दल? पण त्यासाठी आता पर्याय निघतोय ना, अण्णांचा पक्ष येतोय ना आता. कोणाचा? अण्णा हजारेंचा. अण्णा हजारेंचा पक्ष, काय माहिती त्यांचं काय चाललंय. पण तरी सुद्धा ती मुवमेंट, त्या मुवमेंटचा मोमेंटम जरा जातोय, हे जरी खरं असलं तरी तुम्ही कशा प्रकारे पाहताय? तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये मनसेने पाठिंबा दिला होता. ते काय म्हणतात ते काय चुकीचं नाहीये. ते जे काय करायला सांगतात किंवा ज्या गोष्टी ते बोलतात ते काय चुकीचं नाहीये. परंतु ते ज्यांना बरोबर घेऊन ही गोष्ट जे करतायत त्यांच्या क्रेडिबिलिटीचा विषय आहे, त्यांचा तो प्रश्न आहे. ज्याला टीम अण्णा म्हटले जाते. टीम अण्णा, आता त्यातले कोण लोक आहेत, काय लोक आहेत, बरं त्यांच्यात एकवाक्यता आहे का, एकमत आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता रिसेंटली हा जो निर्णय होऊ पाहतोय, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांना प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा पुन्हा एकदा सारखे तेच जातीचे इश्यू, याचं कारण विरोध, मूळ विषयाकडे दुर्लक्ष करायचं, देशामध्ये चाललेले भ्रष्टाचार आणि इतर ज्या गोष्टी आहेत ह्यांच्याकडनं लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं आणि नको तिकडे हे विषय सगळे न्यायचे, हा असला उद्योग या लोकांचा चालू आहे. ह्याच्यामध्ये खरं म्हणजे काँग्रेसला किती इच्छा आहे आणि काय इच्छा आहे वगैरे हा सगळ्या नंतरचा भाग. पण हे फक्त त्यावेळेला ते फक्त इश्यूज आणायचे, असे आपण असंख्य इश्यूज बघितलेले आहेत. पण त्या निमित्तानं नेहमी कुठल्याही आरक्षणाच्या बाबतीत शिवसेने, आता सपाने तर आधीच विरोध केलेला आहे, पण शिवसेनेची, महाराष्ट्रापुरता बोलूयात, शिवसेनेनं आर्थिक निकषावर आरक्षण ही भूमिका नेहमी मांडलेली आहे. मनसेची अशा आरक्षणाबाबतीतच काय भूमिका आहे? नाही, बरोबर आहे. पण ती भूमिका जी माननीय बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका आहे, आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे, योग्य भूमिका आहे ती. पण त्याच्यामुळे प्रामुख्याने डाऊन प्रश्न असा आहे ना या सगळ्या ह्याच्यामध्ये, तुम्ही सगळ्यात महत्व, मग तो हिंदू असेल नाही तर दलित असेल नाही तर अजून कोणी असेल, तुम्ही टॅलेंटला महत्व देणं गरजेचंच आहे ना. बाकीच्या गोष्टी तर असतातच, पण हे सगळं मग ह्यांना आरक्षण, मग ह्यांना आरक्षण, मग त्यांना आरक्षण, मग ह्यांना आरक्षण, असं कसं देशात चालू शकेल मला जरा सांगा. आता एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे, या गेल्या काही दिवसांमधल्या डेव्हलपमेंट्स, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, तुमचे त्यांच्याशी थोडीशी जवळीक, पर्सनल लेवलची जवळीक, पण याचे पॉलिटिकल इंटरप्रिटेशन्स काढले जातात. 2014ला काही वेगळं गोष्ट, महायुतीची, महायुती आणखी काही बघायला मिळेल, मनसे, भाजप, शिवसेना, आरपीआय. मला असं वाटतं की तुम्ही आता लगेच त्या निष्कर्षावरती किंवा लगेच त्याच्यावरती मी बातम्या वाचल्या त्याच्या अनेक, पण त्याच्यावरती लगेच कोणी तुम्ही नाकारतही नाही. तुम्ही म्हणाला होता पत्रकारांना की तुमच्या जे मनात आहे ते माझ्या डोक्यात नाही म्हणून. नाही, त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेला असं ते पत्रकार परिषदेचा माझा विषय वेगळा होता आणि त्यांना विचारायचं होतं वेगळं, म्हणून मी त्यांना सांगितलं की जे तुमच्या मनात आहे ते माझ्या आता डोक्यात नाहीये. पण तरी सुद्धा गोष्टी ते साधारणपणे गोपीनाथ मुंडे तर उघड सारखं पुरस्कार करतात की एकत्र आलंच पाहिजे. मग नाही, गोपीनाथ मुंडे मुळात कोणी काय बोलावं हा याला मी काही बंधनं घालू शकत नाही किंवा त्यांचा
त्याला लगाम घालू शकत उद्धव ठाकरे परवा म्हणाले आम्ही एकत्र येत असो तर कोणाच्या पोटात दुखत आहे. नाही, परत मला असं वाटतं तुम्ही हिंदी चॅनल सारखं नका बोलू. त्यांनी असं सांगितलं, मी जे वाक्य पाहिलं की एकत्र येतोय म्हटल्यावर तुमच्या पोटात दुखतं, दूर झालं तरी तुम्ही पोटात दुखतं, अशा प्रकारचं ते वाक्य होतं. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हवं असलेलं उत्तर हे तसं आत्ता माझ्या मनात नाहीये किंवा डोक्यात नाहीये. ही इतकी सोपी प्रोसेस नाहीये. ज्या वेळेला मी त्या पक्षातनं बाहेर पडलो त्यावेळेचा का बाहेर पडलो, कसं बाहेर पडलो, हा काय फ्लॅशबॅकमध्ये जाण्याचा भाग नाहीये. परंतु हे सगळं झाल्यानंतर एक मानसिक अवस्था असते, एक राजकीय अनेक विषय असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, विविध माणसं असतात, जशी माझ्या पक्षामधली आहेत, त्या पक्षामधली आहेत. हे इतकं मर्जर किंवा याचा अलायन्स असा इतका ही सोपी गोष्ट नसते. आणि मी ज्यावेळेला एक पक्ष म्हणून ज्यावेळेला पुढे वाटचाल करतोय, नेतोय, महाराष्ट्राच्या समोर उभा करतोय, त्याच्यामुळे आत्ता तरी ह्या क्षणाला माझ्या डोक्यामध्ये असल्या काहीतरी युत्या, आघाड्या, बगाड्या असले काही प्रकार नाही आहेत. जे माझं अगोदरपासूनचं होतं तसंच माझं आता पुढे आहे, एकला चलो रे, त्याप्रमाणे चाललोय. पण तुम्हालाही माहिती मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, तुम्ही एकदा तर म्हणालात सुद्धा शिवसैनिक तुम्हाला पर्सनली भेटतात. मला असं वाटतं त्यांच्या मनात आहे की तुम्ही एकत्र नका येऊ, पण किमान तुम्ही दोन गोष्टींची गल्लत करताय. बाळासाहेबांबद्दल असणं, एक प्रेम असणं, आत्मीयता असणं, आदर असणं, या सगळ्या गोष्टी मला तर आहेच, त्याचा काही विषयच येत नाही. त्यांनाही आहे, माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना. त्याच्यामुळे तुम्ही तो दृष्टिकोन तुम्ही वेगळ्या परत एका ढाच्यामध्ये घालतात आणि मग त्याचं काहीतरी एक वेगळं पॅकेज उभं करण्याचा जो काही वर्तमानपत्रामधनं, चॅनलमधनं मी या सगळ्या गोष्टी वाहतो. सो मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की कधी कधी वाटतं की हे जास्ती तुम्हालाच हवंय. चॅनल्सना, वर्तमानपत्रांना ज्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर की तिकडे जास्ती करून ह्यांना झुकवायचं, ह्यांना. हे बघा, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामधलं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार हे घालवलंच पाहिजे, ह्यांना हाकलून दिलेच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या सगळ्या पुढच्या निवडणुका लढत असताना एकत्र येणं की एकत्र न येणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे का नाहीये, असला कोणत्याही प्रकारचा विचार अजूनपर्यंत या क्षणाला माझ्या डोक्यात नाहीये. राजकारण्यांवरती विश्वास नसतो तो भाग वेगळा, त्यांच्या बोलण्यावरती, परंतु माझ्यावरती परत विश्वास ठेवा की ते आता डोक्यात माझ्या नाहीये. त्याच्यामुळे पुढे काय घडेल हे आत्ता मला सांगता नाही येणार. पुढे काय युत्या घडतील, नाही घडतील, एकटाच जाईन, एकटाच पक्ष असेल आणि त्याच्यातनंच मी फाईट करीन, त्याच्यातनं येणारे रिझल्ट वेगळे असेल. सो या गोष्टी मला असं वाटतं त्याला काळ हे उत्तर आहे. आणि त्यातही आरपीआयच्या आठवल्याने तर म्हटलंच की असं काही झालं तरी सुद्धा मनसेचा काही फार फायदा होणार नाही महायुतीला. नाही, मला त्यांच्याबद्दल न बोललंच बरोबर असं वाटतं. त्यांना काय महत्व द्यायचं, बाहेरच काही महत्व नाही त्यांना काय द्यायचं. 2014 आता हार्डली एक वर्ष उरलेलं आहे. नंतर शेवटचे पहिले 6 महिने तर तेव्हाचे, नंतर आचारसंहिता आणि बाकी गोष्टी असतात. हार्डली एक वर्ष तर नक्की हातात आहे. मनसे कशा प्रकारे पाहताय या रेसमध्ये असताना? तयारी बरोबर आहे जोरात महाराष्ट्रामध्ये? जोरात दिसेल तुम्हाला सगळ्या विधानसभा सीट्समध्ये. हो हो. जर का खरोखर एकट्याने लढवण्याचा निर्णय झाला तर इतकी सक्षम आहे? एकट्याने लढवण्याच्या दृष्टिकोनातनच माझी बांधणी सुरू आहे. मी युतीचा विचार करून लढवण्याचा याच्यात आत्ता नाहीये मी. पुढे काय गोष्टी घडतील हा भाग वेगळा, परंतु महाराष्ट्रामधल्या 288 जागा या एकट्याच्या जीवावर लढवण्याचा आत्ता माझ्या डोक्यामध्ये चालू आहे आणि त्या अंगानेच माझी पक्षाची बांधणी सुरू आहे. कारण या अनुषंगाने जी पक्षाची बांधणी दौरे झाले पाहिजेत. पुण्यामधल्याच लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही पुस्तक प्रकाशनाला पुण्यात येता मात्र कार्यकर्त्यांना भेटत नाही. बोलायचं म्हणजे अगदी टीका तर या पातळीची होती की कृष्णकुंजच्या बाहेर पत्रकार परिषदात इतर जिल्ह्यांमध्ये, ठिकाणांमध्ये, नागपूरमध्ये, इतर ठिकाणी जाणार की नाही ठाकरे, राज ठाकरे? जातोच की मी. प्रश्न असा आहे, हे कोण बोलतोय तुमच्याशी मला माहिती नाही, हे कदाचित तुमचंच मत असावं जे आता तुम्ही बोललात ते. परंतु प्रत्येक ठिकाणी जाऊन मी काहीतरी भाषण केलं पाहिजे अशी पूर्वीसारखी आताची परिस्थिती नाहीये. तुम्हाला ज्या वेळेला जायचंय त्याच वेळेला तिकडे बोलावं लागतं. शेवटचे 1-2 प्रश्न. सध्या आणखी एक वाद तुम्ही आता म्हटलं तर ओढवून घेतलाय किंवा काय, पण एक व्यावसायिक कार्यक्रम असतो दिल्ली, दुबईमध्ये होतोय. आशाताई त्याच्यामध्ये होस्ट जज आहेत आणि हा सगळा चालला असताना त्याच्यामध्ये तुम्ही पाकिस्तानी आयडेंटिटीचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्यामध्ये ज्या पाकिस्तानी गायिका आहेत त्या सुद्धा सुफी पंथीयाच्या आहेत, त्यांचं गायन इकडे भारतात सुद्धा पसंत केलं जातं. तिथे हा भारत पाकिस्तान मुद्दा आपण एकदा मांडला. आशाताईंवरती आपण तेच सांगतो की माझा मुद्दा जर नीट समजून घेतला तर तुम्हाला कळू शकेल. हा रुणालयला किंवा त्या आबिदा परवीन ह्यांच्याबद्दल त्या जजेस आहेत. हा त्यांचा इश्यू नाहीये.
हे जे तिन्ही एकत्र येऊन जे पाकिस्तान बांगलादेशामधनं जे कलाकार येणार आहेत ते गाणार आहेत का हे गाणार आहेत? ते कलाकार येणार आहेत ना. मी एक स्वतः कलावंत आहे. कला काय असते? पण ते कलाकार तर आतंकवादी नाही आहेत. माझं हेच तर म्हणणे, त्यांना जे पैसे मिळतात ते भारतात मिळतात, त्यांच्या देशात मिळत नाहीयेत. यांना जर समजा उद्या तुम्ही बंदी घातली तर हे कदाचित त्या देशावरती एक प्रकारचा दबाव आणतील की तुम्ही आमची पण रोजीरोटी ह्या तुमच्या कारवायांमुळे आमची रोजीरोटी जाते, मग आम्ही काय करायचं? इथेही तुम्ही आम्हाला मारतात, तिथेही जाऊ देत नाही, तिकडचे देश घेत नाहीयेत. याही पलीकडे मला असं वाटतं की आशाताईंना तरी पाकिस्तानात कार्यक्रम करायला परवानगी आहे का हो? राजकारणाच्या पिचवरून शेवटचा प्रश्न, क्रिकेटच्या पिचवरती. तुम्ही सचिनचे फॅन आहात, क्रिकेटचे सगळ्यात मोठे फॅन आहात, सचिनचेही फॅन आहात. सचिनचा आत्ताचा गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे सचिन आऊट झाला आणि फार धक्कादायक रित्या आऊट झाला, बाकी विराट कोहली सारखे मंडळी ज्या प्रकारे परफॉर्म करत आहेत, पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे सचिनने रिटायर व्हावं. म्हणजे आता तर 3-3 वेळा तुम्ही लगेच आऊट होता आणि ज्या प्रकारे त्रिफळाचीत होता, काय वाटतं? काय आहे आता पुढची मला असं वाटतं साऊथ आफ्रिकेची आहे ना. साऊथ आफ्रिकेची आता तिकडे त्यांनी 2 सेंचुऱ्या केल्या ना की सगळी परत थोबाडं बंद होणार. प्रश्न असा आहे, तुम्ही त्याचा परफॉर्मन्स मागतात, कधी कधी नाही होत, लगेच एक दुसरं टोक गाठायचं. मग असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अनेकदा परफॉर्मन्स नाही दिलाय तरी खेळत होतेच ना. पण व्हीव्हीएस लक्ष्मणला इतक्या सचिनच्या तुलनेत त्याला रिटायर्ड करणं आणि नंतर सचिनने केलं का? ज्यांनी केलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, किंवा त्यांनी ही भूमिका का घेतली, त्यांनी असा निर्णय का घेतला, याचा सचिनशी काही संबंध येत नाही ना. आणि एक पहिली गोष्ट मला असं वाटतं की हा वैयक्तिक निर्णय, त्याचा निर्णय, ज्याने आजपर्यंत भारत देशाला आणि जगाला इतका आनंद दिलेला आहे, इतकं समाधान दिलेलं आहे, मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत असं बोलणंच मुळात चुकीचं आहे की 2 वेळा त्रिफळा गेला किंवा आऊट झाला आणि या सगळ्या आता तू रिटायर कधी होणार. हे जे बाहेरचे सगळे जे काही ज्यांना क्रिकेट समजत नाही किंवा सचिन बद्दल असूया असलेले काही लोक आहेत, आपल्याला माहिती आहेत ते, आता हे जे काही पसरवत आहेत याच्यातनं आपण त्याच्याकडे पाहणं मला असं वाटतं अयोग्य आहे. तो खेळतोय, तो खेळेल, तो आनंद देईल, एवढ्यापुरतं आपण त्याच्याकडे बघू. तर हे होते राज ठाकरे, ज्यांनी आपल्या मुलाखतीतून आपल्या सगळ्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, अर्थात अनेक प्रश्न कायम ठेवून. या मुलाखतीनंतर आपण इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.